मराठी चित्रपट सृष्टीतला एक असा अभिनेता ज्याने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले. त्याच्या चित्रपटाची नावं जरी ऐकली तरी चेहऱ्यावरती हास्य उमटते. गावरान भाषा, साधी सरळ कथा आणि खुमासदार विनोद हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य. मराठी चित्रपट सृष्टीतला असा एकमेव अभिनेता ज्यांचे एक दोन नाही तर तब्बल 9 चित्रपट सुपरहिट ठरले आणि हा विक्रम गिनीज बुक मध्ये देखील नोंदवला गेला. ते केवळ विनोदाचे उस्तादच नाही तर त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टीला एका उंचीवरती नेण्याचा खारीचा वाटा आहे. सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या या कलाकाराची ओळख करून द्यायची झाल्यास सोंगाड्याच्या रूपात प्रेक्षकांना खळखळून हसवणारा, विनोदाची अचूक वेळ गाठून बोट लावेन तिथे गुदगुदल्या करणारा, तुमचं आमचं जमलं म्हणून प्रेक्षकांच्या मनावरती दीर्घकाळ राज करणारा मराठी चित्रपट सृष्टीतला विनोदी कलाकार कृष्णाजी कोंडके म्हणजेच आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते दादा कोंडके. आज आपण जाणून घेऊयात मराठी चित्रपट सृष्टीतल्या निखळत्या विनोदी ताऱ्याचा इतिहास. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी. कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. महा MTV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. दादा कोंडके यांचं पूर्ण नाव कृष्णा कोंडके. यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी गोकुळ अष्टमीच्या शुभप्रसंगी मुंबईतल्या नायगाव येथील एका कोळी कुटुंबात झाला. ते शाळेत असताना त्यांना त्यांच्या गल्लीतले दादा म्हणायचे. दादा ही पदवी इथपासून ते आजपर्यंत कायम राहिली. त्यांचा मोठा भाऊ धोंडीराम कोंडके यांचे अपघातात निधन झाल्यानंतर दादा कोंडके यांच्यावरती संपूर्ण घराची जबाबदारी आली. त्यामुळे अपना बाजारमध्ये मासिक उत्पन्न 60 रुपयाने कामावर असतानाही दादा सेवा दलाच्या बँडमध्ये सुद्धा काम करू लागले. बऱ्याचदा कलाकाराच्या अंगावरती ज्यावेळी अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांचं ओझं येतं तेव्हा अंगी असणाऱ्या कलेचा विसर पडू लागतो. एक वेळ स्वतःची काळजी घेण्याचा विसर पडू शकतो. 2 वेळच्या ऐवजी 1 वेळ जेवू शकतो. असाच संघर्ष करणाऱ्या कलाकारांपैकीतले एक दादा कोंडके. संपूर्ण घराची जबाबदारी खांद्यावरती असतानाही कलेचा नाद काही त्यांना शांत बसू देत नव्हता. म्हणून प्रसिद्ध गाण्याची विडंबना करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळातले छंद त्यांनी जोपासले. सेवा दलात असताना निळू फुले, राम नगरकर अशा दिग्गजांशी त्यांची गाठभेट झाली आणि तिथूनच सेवा दलाच्या नाटकांमधून ते छोटी मोठी कामे करू लागले. लहानपणापासूनच खोडकर असलेल्या दादा कोंडके यांनी अपना बाजार येथे नोकरी केली खरी, पण त्याचबरोबर सोडा वॉटर बाटल्या आणि दगड विटांनी मारामाऱ्या देखील केल्या, असं दादांनी एका मुलाखतीत सांगितलं. कालांतराने नायगाव परिसरात बँडवाले दादा या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. एका दुर्घटनेत त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि मग त्यांच्या आयुष्यात त्यांनी काही गोष्टी गांभीर्याने घेण्याचं ठरवले. आपण काहीतरी करावं अशी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. दादांना देखील ही इच्छा स्वस्थ बसू देईना. मग इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे दादांना देखील मार्ग मिळाला. स्वप्न सत्यात उतरलं. त्यासाठी दादांनी प्रामाणिक कष्ट घेतले आणि काहीतरी करावं ही दादांची विच्छा पुरी झाली. मराठी नाट्यसृष्टी नेहमीच विच्छा माझी पुरी करा या नाटकाशिवाय अपुरी असेल, अशी या नाटकाची कीर्ती होती. सलग 10 वर्ष हे नाटक जनमानसात वावरत राहिलं. 1965 ते 1975च्या दशकात विच्छाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. महाराष्ट्र आणि बाहेर राज्यात सुद्धा नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि याच नाटकातून लोक दादा कोंडके नावाच्या माणसाला ओळखू लागले. खरी ओळख दादांना इथूनच मिळाली. ओळखही आणि पैसाही. नाटकाला सामान्य माणूसच नाही तर खास माणसेही येत होती. याच खास व्यक्तींमध्ये भालजी पेंढारकर यांची दादांवरती नजर पडली आणि त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपट म्हणजेच तांबडी माती यासाठी दादांना साईन केले. दादांचा सिनेमा प्रवास इथूनच सुरू झाला. हा चित्रपट चालला नाही, पण दादांनी आणखीन एक चित्रपट काढून बघूया म्हणत रिस्क घेतली आणि सोंगाड्या पडद्यावरती झळकला. सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हते. अशा वेळी बाळासाहेब ठाकरे जे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढायचे, त्यांनी सोंगाड्या या चित्रपटाला सिनेमागृहाची सोय करून दिली आणि हा चित्रपट तुफान चालला. तब्बल 8 महिने नॉन स्टॉप. इथून पुढे दादा काही थांबले नाही. चित्रपटाचा त्यांचा प्रवास सुरू राहिला. 1972 साली एकटा जीव सदाशिव प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईक इतकी होती की राज कपूरला आपल्या मुलाच्या म्हणजेच ऋषी कपूरच्या बॉबी चित्रपटाची तारीख पुढे ढकलावी लागली. बॉबी चित्रपट त्यावेळी तुफान चालला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राज कपूरने हा चित्रपट थांबवावा अशी विनंती केली होती. पण त्या मागोमाग दादा कोंडके यांचा आंधळा मारतो डोळा या चित्रपटाने लाईमलाईट पुन्हा दादा कोंडकेवरती आणले. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेते म्हणून प्रसिद्धीस आले. त्यानंतर इसवी सन 1669 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या इसवी सन 1971.
आंधळा मारतो डोळा इसवी सन 1973, पांडू हवालदार इसवी सन 1975, राम राम गंगाराम इसवी सन 1977, बोट लावीन तिथे गुदगुदल्या इसवी सन 1978 हे त्यांचे विशेष गाजलेले मराठी चित्रपट होते. दादांनी मराठीत एकूण 16 चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांच्या नावाची गिनीज बुक मध्ये देखील नोंद केली गेली. त्यांनी हिंदीत सुद्धा 4 चित्रपटांची निर्मिती केली. उषा चव्हाण ही त्यांची आवडती तारका असल्यामुळे अनेक चित्रपटात तीच नायिका म्हणून पाहण्यास मिळते. दादांच्या चित्रपटातील असणारे द्विअर्थीय शब्दांमुळे बऱ्याच वेळा सेन्सर बोर्डशी त्यांचा वादविवाद देखील घडून आला. काहीशे चित्रफित कट करून सुद्धा त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यांचे व्यक्तिमत्व राजकीय तसेच खासगी गोष्टींमध्ये सुद्धा वादग्रस्त राहिले. पथनाट्यात आपल्या विशिष्ट विनोदामुळे हास्य उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे हे त्यांच्या सेवा दलातील साथीदारांना काही पाहवले गेले नाही व त्यामुळे त्यांना सेवा दलातून फारकत घ्यावी लागली. परंतु इथेच न थांबता तत्पर कलेशी एकरूप राहून दादांनी कलेचा उच्चांग गाठला. मराठी चित्रपटसृष्टी त्यावेळी इतर भाषेतल्या चित्रपटांवरती किती भारी पडायची याचे एक उत्तम उदाहरण अधोरेखित करावंसं वाटतं. 1975 मध्ये पांडू हवालदाराच्या रूपात दादा पुन्हा एकदा पडद्यावरती आले. त्यावेळेची ही गोष्ट. पांडू हवालदार मध्ये दादांनी अशोक सराफ या उमग्या कलावंताला संधी दिली होती. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीट बारीवरतीच्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारामुळे मुंबईत लावायला सिनेमागृह मिळणार. कधी नव्हे ते जेम्स बॉन्डचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत आपले कोणीही नाही याची खंत दादांना नेहमीच भासायची. त्यामुळे दादांनी एकटा जीव हे स्वतःचे चरित्र लिहिले. त्यात ते म्हणतात की पुढच्या जन्मी मला पैसा, यश, प्रसिद्धी काहीही दिलं नाही तरी चालेल, पण एकटेपण देऊ नये. माझी म्हणता येतील अशी 4 माणसं द्यावी ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. अशा या हरहुन्नरी कलाकाराचा मुंबईमध्ये रामनिवास येथे 14 मार्च 1998 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दादा कोंडके यांचा तुम्हाला आवडणारा चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, या संघर्षापासून ते यशापर्यंतच्या निखळत्या विनोदी ताऱ्याचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.